कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रानडे, अहो काय बोलतीये तुमची मुलगी? लकी बनीचा बाप? अहो तुमच्या मुलाची बायको होती ना ती, मग लकी कसा काय बनीचा बाप असू शकतो? रानडे काहीतरी बोला, मी विचारतीये तुम्हाला, बोला काहीतरी। नका विचारू आई। काही नाही बोलू शकणार ते, कारण अभिमान बाळगावा असा मुलगाच त्याच्या नशिबात नाही। पण मी सांगते, लकीच माझा पहिला नवरा। तो ह्यांचाच मुलगा आहे। आणि तो मला त्रास द्यायलाच परत इथे आलाय, आणि म्हणून तो बनीला घेऊन गेलाय। काय? पण असं कसं शक्य आहे वहिनी? तुझ्या पहिल्या नवऱ्याचं नाव तर शार्दूल आहे ना? लकी म्हणजेच शार्दूल। शार्दूल, सुधीर, रानडे, तो इथे नाव बदलून का राहतोय मला नाही माहित, पण तो इथे फक्त आणि फक्त मला छळण्यासाठी आला। आणि त्याचा मुलगा आहे हे त्याला कधी आणि कसं कळलं मला नाही माहित। पण बनी ही माझी सगळ्यात जवळची व्यक्ती आहे, त्याला माहिती आहे। आणि म्हणून तो त्याला घेऊन गेला। आकाश, अहो तुम्ही तरी प्लीज माझं ऐक। आकाश, तो आहे ना, तो काही करू शकतो माहितीये, तो काही करू शकतो। तो माझ्या मुलाला काही करेल। आकाश प्लीज, आकाश काहीतरी करा। तो त्याचा बाप जरी असला तरी त्याच्यात दया माया या भावनाच नाहीयेत माहिती। आकाश प्लीज काहीतरी करा। जो माणूस इतके दिवस तुम्हाला बसवू शकतो, इतके दिवस या घरामध्ये खोटं मागण्याचं नाटक करू शकतो, तो किती नीच असेल। तुम्ही प्लीज विचार करा, प्लीज प्लीज मला घ्या प्लीज। आई माझा पणी संकटात आहे। त्या माणसाला आहे ना, त्या माणसाला सुडापलीकडे काही दिसत नाही। मी सांगते ना तुम्हाला, माझ्यावरचा रागाबाई तो त्या लहान मुलाला त्रास देतोय। आई प्लीज, मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज तुम्ही त्याला एकदा फोन करा, त्याला बोलवून घ्या इथे माझ्या समाधानासाठी। आई माझ्या समाधानासाठी। मी खरं सांगते आई, जर यावेळेला तुमचं बरोबर असलं आणि माझं चुकीचं असलं ना, तर मी त्या लकीवर कधीच संशय नाही घेणार, कधीच संशय नाही घेणार मी। पण एकदा प्लीज एकदा त्याला बोलवा। एकदा मला खात्री आहे, या सगळ्याच्या मागे तो लकीच आहे। आई मी खरं सांगते, तुम्ही प्लीज एकदा त्याला बोलवा आई, प्लीज। तुमचा त्याच्यावर एवढा विश्वास आहे ना, आहे की नाही? मग त्याची जाणीव त्याने ठेवलीच पाहिजे, त्याला यावंच लागेल। आई प्लीज, मी तुमच्या पुढे पडते तुमच्या प्लीज। असू याची काहीच चूक नाही हो।
चूक नाहीये, फक्त तिचीच नाही तुमचीही चूक आहे. तुम्ही फसवलत आम्हाला, खोटं बोललात आमच्याशी, तुम्ही आणि ती सुद्धा. आणि तरीही म्हणताय तिची चूक नाहीये, लाज नाही वाटत? मी आधीच सांगितलं होतं, घटस्फोटीत मुलीशी माझा आकाश लग्न करणार नाही. तुम्ही काय केलं? तुम्ही खोटं बोललात आमच्याशी. तिचा नवरा मेलाय असं सांगितलं तुम्ही, आणि तिच्या जिवंत नवऱ्याचं स्वतःच्या जिवंत मुलाचं श्राद्ध घातलं तुम्ही. शी, मीच लकी नाही, तुम्ही आहात. वसुंधरा, काय इतकं कशी खोटी वागू शकतेस तू? हा नाही, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती का? साधी वाटायचीस, प्रामाणिक वाटायचीस. नाही नाही, माझा विश्वासच बसत नाहीये. वसुंधरा, हे बघ, प्लीज प्लीज खरं बोल. तू कसलं दबावाखाली येऊन हे सगळं बोलतेस का? कोणी जोर जबरदस्ती करत असेल तर तेही सांग, पण प्लीज खरं सांग. वसुंधरा, अगं तू अशी मुलगी नाहीयेस, तू खरं बोलणारी आहेस. मग तू आमच्याशी का खोटं बोलतेस? का हे सगळं करतेस? मला माहिती, सोपं आहे. फक्त हे एवढं सगळं माझ्या उशिरा लक्षात येते, बस. एखादं श्रीमंत कुटुंब हेरायचं आणि आपल्या सुनेचं लग्न लावून द्यायचं. चोर आहे ते, चोर. बरं, सून सुंदर आहे, अभिनय बरा करते भाबडेपणाचा. हा, याआधी पण तुम्ही असं केलंय काय? पैशासाठी करताय ना हे सगळं? लग्न लावून द्यायचं आणि लुबाडायचं श्रीमंतांना. नाही हो, नाही. आम्ही साधी सरळ मध्यमवर्गीय माणसं होतो. असे घाणेरडे आरोप नका करू आमच्यावर. नाही हो, आता आरोप कशाला करायचे? नाही, गरजच काय आरोप करायची? पुन्हा तर तुम्ही आपणूनच सिद्ध करताय. जवळजवळ कबुली जबाब देतीये ही. स्वतःच्या तोंडाने सांगते माझा पहिला नवरा जिवंत आहे म्हणून. मला ऐकायला लाज वाटतेय, हिला बोलायला नाही वाटत? त्याशी ताई, खरंच तिची काहीच चूक नाही. चूक आमची आहे. खरं लपवून लग्न करायला तिचाही विरोधच होता. पण आम्ही खोट्याची सुरुवात केली. आमच्या आग्रहामुळे तिने वा, छान. उंदराला मांजर साक्ष. तुम्ही म्हणायचं हिनं काही केलं नाही आणि हिने तुम्हाला पाठीशी घालायचं. टोळी आहे तुमची. तुम्ही तिघांनी कट कारस्थान करून माझ्या मुलाला फसवलंय. भाबडा आहे माझा आकाश. त्यांनी तुमच्या लेकीला पत्करलं, तिच्याशी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला, तिच्याशी प्रामाणिकपणे वागला तो. पण तुम्ही काय केलं? तुम्ही फसवलं त्याला. आणि विचार करा, जो मुलगा कायम तुम्हाला मदत करतो, तुमच्याशी प्रेमाने वागतो, तुमच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करतो, त्याला फसवलं तुम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.